श्री स्वामी समर्थ. नमस्कार भक्तांनो. भक्तिरस या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर आपले मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत मकर संक्रांत 2026 शुभ मुहूर्त. मकर संक्रांत 2026ला कोणत्या रंगाची साडी घालावी व कोणती टाळावी? हळद लावावी का? दागिने घालणे शुभ आहे का? बांगड्या कोणत्या रंगाच्या घालाव्यात? ही माहिती शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण अनेक महिलांचा संभ्रम आज नक्की दूर होईल. मकर संक्रांत 2026ला पिवळी साडी का टाळावी? भक्तांनो, सकाळी स्नान व शुद्धता घेतल्यानंतर घरात किंवा मंदिरात सूर्यदेवाची पूजा, सूर्य अर्घ्य म्हणजे पाण्याचं अर्पण, तीळ, गूळ, खिचडी अर्पण, दान, पुण्य, सुगड पूजा हे 3:13 ते 5:45 पुण्यकाळात उत्तम मानले जाते. धार्मिक पंचांगानुसार 2026 साली संक्रांती देवी पिवळ्या रंगाच्या वस्त्रात येत आहेत. धार्मिक मान्यता काय सांगते? संक्रांती देवी ज्या रंगाचे वस्त्र परिधान करून येते, तोच रंग त्या दिवशी सामान्य स्त्रियांनी परिधान करणे अशुभ मानले जाते. म्हणूनच 2026 साली पिवळी साडी घालणे टाळावे. मग कोणत्या रंगाची साडी घालावी? हिरवी साडी, समृद्धी, सुख, शांतीचे प्रतीक. केशरी साडी, धार्मिकता व सकारात्मक ऊर्जा. लाल साडी, सौभाग्य, शक्ती व मंगलत्व. हे तिन्ही रंग मकर संक्रांतीला अतिशय शुभ मानले जातात. संक्रांतीला हळद लावावी का? हो भक्तांनो, संक्रांतीच्या दिवशी हळद लावणे अत्यंत शुभ मानले जाते. हळदीचे धार्मिक महत्त्व. हळद म्हणजे सौभाग्य, पवित्रता व सकारात्मक ऊर्जा. सुवासिनींनी कपाळावर कुंकवासोबत हलकी हळद लावावी. हातांना किंवा पायांना हळद लावल्यास सौख्य वाढते. त्यामुळे हळद नक्की लावावी, विशेषतः सुवासिनींनी. संक्रांतीला दागिने घालावेत का? होय, नक्कीच. सोने व चांदीचे दागिने घालणे शुभ मानले जाते. मंगळसूत्र, नथ, कानातले, हार हे सौभाग्याचे प्रतीक आहेत. धार्मिक मान्यता सांगते, सणाच्या दिवशी दागिने परिधान केल्याने देवी देवतांची कृपा प्राप्त होते. बांगड्या कोणत्या रंगाच्या घालाव्यात? संक्रांतीसाठी खालील रंगांच्या बांगड्या शुभ मानल्या जातात. हिरव्या बांगड्या, समृद्धी व आरोग्य. लाल बांगड्या, सौभाग्य व शक्ती. केशरी किंवा सोनसळी बांगड्या, धार्मिक व मंगल. पिवळ्या बांगड्या टाळाव्यात, कारण देवी पिवळ्या वस्त्रात येत आहेत. थोडक्यात सारांश. पिवळी साडी टाळा. शुभ साडी रंग हिरवा, केशरी, लाल. हळद नक्की लावा. दागिने घालावेत. बांगड्या हिरव्या, लाल, केशरी. महत्वाची टीप. भक्तांनो,